आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार1 न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। अवैध धंद्यांविरोधात बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक, आंदोलनाचा इशारा। ईश्वरपूर परिसरातील वाढत्या कथित अवैध धंद्यांविरोधात बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं ईश्वरपूर पोलीस ठाण्यात तीव्र संताप व्यक्त करत निवेदन देण्यात आले आहे। पानपट्ट्यांमधून चालणारा बेकायदेशीर मटका, अवैध देशी आणि बनावट दारू विक्रीवर तात्काळ कठोर कार्यवाही करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। बनावट दारूमुळे पुण्यात 8 आणि ईश्वरपुरात 2 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे। या अवैध व्यवसायामुळे तरुण पिढी बर्बाद होत असून सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली DYSP आणि पोलीस निरीक्षकांना हे निवेदन सुपूर्द करण्यात आले आहे। यावेळी ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील, शिवाजी देशमुख, अशोक सलगर आणि स्वाभिमानीचे शहाजी बापू पाटील उपस्थित होते। प्रशासनाने येत्या 8 दिवसात ठोस कार्यवाही न केल्यास तीव्र मोर्चा आणि आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।